मित्रांनो, हा आहे श्रीवर्धनचा बीच. काय सुंदर बीच डेव्हलप केलाय हो. 17.5 लाखामध्ये आपण तुम्हाला बंगलो देतोय आणि प्लॉट देतोय, तो देखील फक्त 6 लाखामध्ये. प्लॉट साईज आहे 2 गुंठ्याची. 2 गुंठ्यामध्ये तुम्हाला 550 स्क्वेअर फूटचा बंगला मिळणार आहे चिऱ्याचा. त्यानंतर पूर्ण प्लॉटला कंपाऊंड. चान्स मिस करू नका. आणि बीच बघा ना, काय सुंदर डेव्हलप आहे हा. कोकणामध्ये जर का बंगला शोधत असाल ना, तर आज मी ज्या ठिकाणी आलोय ना, श्रीवर्धन येथे 1 बेडरूमचा बंगला फक्त 17.5 लाखामध्ये आणि 2 गुंठ्याचा प्लॉट फक्त 6 लाखामध्ये देतोय. बरं, श्रीवर्धन बीच 10 मिनिटावरती. हरिहरेश्वर शंकराचं प्रसिद्ध मंदिर 10 मिनिटावरती आहे. सुंदर प्रोजेक्ट आणलाय. पूर्ण व्हिडिओ तर मी टाकणारच आहे. बरं, बंगल्याला तुम्हाला पूर्ण कंपाऊंड चिऱ्याचं, वरती जाळीचं कंपाऊंड, तुमचं गेट, आंबा, नारळ, काजू, चिकू 5-6 झाडं लावून मिळणार आहे. 1 बेडरूमचा बंगला फक्त 17.5 लाखात देतोय बरं का. साईट वरती आम्ही साईट वरती चालू फिरायला. तर तुम्ही इतकं जोरात काम चालू आहे ना, बघितलं ना. म्हणजे पूर्ण 12.5 एकर मध्ये अगदी जोरात काम चालू आहे. कारण आपण जी पहिली फेज जी केली ना, तर पहिल्या फेजला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि साधारणतः महिन्याभरात आपला प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झाला फर्स्ट फेज. त्यामुळे आम्ही आता ही सेकंड फेज लॉन्च केलेली आहे. आणि व्ह्यू बघा ना, काय व्ह्यू आहे समोरचा. मला हा डायरेक्ट समोर दिसतोय हरिहरेश्वरचा बीच आहे बरं का. आणि असा व्ह्यू असलेला प्लॉट, असा व्ह्यू असलेला बंगला, तो देखील 17.5 लाखामध्ये. मी सर्व तुम्हाला अमेनिटीज सांगितलं. कोकणात परत मिळणार आहे का? त्यामुळे तुमचा बंगला बुक करा. मी याचा डिटेल व्हिडिओ पण तुम्हाला खरं टाकणार आहे काढून. तर हा आता एक जनरल मी छोटा व्हिडिओ केलाय. फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवूया बघा. काम जोरात चालू आहे. पूर्ण आहे. सेकंड फेज हरिहरेश्वर, श्रीवर्धन, आरावी सर्व 10 मिनिटाच्या अंतरावरती. परत एकदा सांगतो, 2 गुंठ्याचा प्लॉट, 550 स्क्वेअर फूटचा बंगला, 17.5 लाखात. फक्त प्लॉट पाहिजे असेल 6 लाखामध्ये. प्लॉटला पूर्ण जाळीचं कंपाऊंड, गेट, चिऱ्याचा बंगला करून मिळणार आहे. फोन करा, राहणार नाही. तर मित्रांनो, हा आहे श्रीवर्धनचा बीच. काय सुंदर बीच डेव्हलप केलाय हो. तर आता पूर्ण साईट बघितली तुम्ही. मी म्हटलं ना, हा प्रोजेक्ट म्हणजे अप्रतिम प्रोजेक्ट आहे. 17.5 लाखामध्ये आपण